नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक छान बोधकथा सांगणार आहे. पण बोधकथेचं नाव सांगण्या अगोदर, बोधकथा सुरू करण्या अगोदर तुम्ही आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. तर आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे पेरावे तसे उगवते. आपल्या आजच्या बोधकथेचं नाव काय आहे? पेरावे तसे उगवते. एका शहरात एक गरीब मनुष्य राहत होता. त्याला एक मुलगा होता. त्याने स्वतःच्या मुलाला खूप शिकवले. मग त्याला चांगल्या जागेवर नोकरी मिळवून दिली आणि त्याचे लग्न करून दिले. दिवसेंदिवस मुलगा चांगले पैसे कमवू लागला. त्याने एक मोठे घर बांधले. परंतु वडिलांसाठी घराच्या मागच्या बाजूला एक छोटी झोपडी बांधून दिली. मुलगा आणि सून वडिलांशी नीट वागत नसत. ती दोघे त्यांच्या खाण्यापिण्याचे हाल करत असत. तरी देखील तो बिचारा काही तक्रार करत नसे. आपल्या मुलाचा सुखी संसार पाहून त्याला आनंद होत असे. काही दिवसांनी त्या मुलाला मुलगा झाला. मुलगा दृष्ट लागेल असा सुंदर होता. हळूहळू तो देखील मोठा होऊ लागला. आजोबा नातवावर खूप प्रेम करत असत. त्यामुळे त्या दोघांची गट्टी जमली होती. थंडीचे दिवस होते. आजोबा बिचारे झोपडीत थंडीने कुडकुडत होते. मुलांनी त्यांना जी घोंगडी पांघरण्यास दिली होती ती देखील फाटकी तुटकीच होती. आजोबांना थंडीत थरथर कापताना पाहून नातू आपले नवे गरम पांघरून त्यांना देण्यासाठी निघाला. इतक्यात त्याच्या आईने त्याला अडवले. मुलगा म्हणाला, आजोबांना खूप थंडी वाजत आहे. का बंद केलंस मरे? म्हणून मी पाजे पांघरून त्यांना देण्यासाठी जात आहे. आईने त्याच्यावर डोळे वटारले आणि चूप बसवण्यासाठी सांगितले. दिवसा मागून दिवस जात होते. आता नातू बराच मोठा झाला होता. स्वतःचे आई वडील आजोबांशी चांगले वागत नाहीत हे त्याला कळत असे. त्याला खूप दुःख होत असे. एके दिवशी त्याला खूप राग आला. त्याने आपल्या वडिलांचे कपडे फाडले आणि मातीत फेकून मळवून टाकले. नंतर त्याने एक घोंगडी घेतली व ती सुद्धा धुळीत मळून फाडून टाकली. मग ती घोंगडी आणि कपड्यांचे त्यांनी एक गाठोडे बांधण्यात आला सुरुवात केली. वडिलांनी ते पाहिले आणि त्याला म्हटले, अरे तू हे काय करतो आहेस? तुला काही अक्कल आहे का? मुलगा म्हणाला, बाबा हे गाठोडे मी तुमच्यासाठी तयार करून ठेवत आहे. आजोबा सारखे तुम्ही सुद्धा जेव्हा म्हातारे व्हाल तेव्हा मी ते तुम्हाला देईन. आजोबा सुद्धा असेच मळालेले कपडे वापरत आहेत, फाटकी घोंगडी पांघरत आहेत आणि घरामागच्या झोपडीत राहत आहेत. मुलाचे हे बोलणे ऐकून त्याच्या वडिलांना चिंता वाटू लागली. आता त्यांना समजले की आपला मुलगा घरात जे काही पाहतो आहे त्याचेच अनुकरण करत आहे. आम्ही आजोबांशी वाईट वागतो ते पाहूनच आपला मुलगा असा विचार करत आहे. खरोखरच आपण फार मोठी चूक केली आहे. मग दोघेही आपल्या मुलाला घेऊन आजोबाकडे गेले. आजोबांच्या पाया पडले आणि त्यांची क्षमा मागितली. सुनबाई तर रडू लागली. मुलगा म्हणाला, बाबा आम्हाला क्षमा करा. तुम्ही काबाड कष्ट करून मला हे सुखाचे दिवस दाखवलेत, पण आम्ही मात्र तुमच्याशी वाईट वागलो. आमच्याकडून फार मोठी चूक झाली. आम्हाला क्षमा करा. आजोबा म्हणाले, तुम्ही देखील सुखी व्हा. झाले गेले विसरून जा. देव तुम्हाला सुखी ठेव. ह्या माझ्या आवडत्या नातवाला दुःख होईल असे काही करू नका. तो फारच गुणी मुलगा आहे. तर अशा प्रकारे पहा, जसं पेरणार तसंच उगवतं. बरोबर आहे ना? आपली मुलं, आपल्या घरातली मुलं कुणाचं अनुकरण करतात बरं? आपल्या आई बाबांचं. पहिल्या मुलांचा गुरु हे आई वडीलच असतात. मग आपले आई वडील दुसऱ्यांशी कशी वागतात त्याप्रमाणे मुलं दुसऱ्यांशी वागतात. तर प्रत्येकाने आपल्या घरात आपल्या मुलांशी, आपल्या आई बाबांशी, मुलांनीही आई बाबांशी छान चांगलं वागायचं बरं का. जर तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर कथेला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.